नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर एक नवीन धमाकेदार ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये। आज आपण भेट देणार आहोत सप्तशृंगी गडावरनं दिसणाऱ्या मार्कंडेय पर्वताला। चला तर मग मित्रांनो, आजच्या प्रवासाला सुरुवात करूया। नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडासमोर दिसणाऱ्या उंच पर्वतावर मार्कंडे किल्ला असून हा किल्ला वणी कळवण रोडवर सातमाळ रांगेत स्थित आहे। हा किल्ला नाशिकपासून 50 किलोमीटर तर वणीपासून अवघ्या 9 किलोमीटर अंतरावर आहे। मित्रांनो, आता आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत। ही आहे 2 डोंगरांना विभक्त करणारी मुळणबारी खिंड। या खिंडीच्या डाव्या बाजूला आपल्याला मार्कंडेय पर्वत आणि उजव्या बाजूला रावळ्या जावळ्या किल्ला बघायला मिळतो। डोंगरावर पुरातन काळी मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य होते, त्यामुळे या पर्वताला मार्कंडेय या नावाने ओळखले जाते। हजारो वर्षापूर्वी या पर्वतावर मार्कंडेय ऋषींनी ध्यान साधना करून सप्तशृंगी मातेच्या दिशेने बसून दुर्गाशक्ती नावाचा ग्रंथ लिहिल्याचे स्थानिक सांगतात। त्यामुळे या पर्वतासह परिसराला महत्त्व प्राप्त झाले असून दरवर्षी सोमवती अमावस्येला तसेच ऋषी पंचमीला हजारो भाविक गडावर दाखल होत असतात। गडाच्या पायथ्याशी आपल्याला पार्किंगची सुविधा बघायला मिळते। येथे आपण फ्रीमध्ये गाडी पार्क करू शकतो। मित्रांनो, दरवर्षी सोमवती अमावस्येला येथे यात्रा भरते आणि लाखो भाविक मोठ्या भक्तिभावाने येथे दर्शनाला येत असतात। पण गर्दी जास्त होत असल्यामुळे सोमवती अमावस्येला गडाच्या सर्वोच्च टोकावर जाण्यास बंदी असते। आज आहे सोमवती अमावस्येचा दुसरा दिवस। गर्दी जास्त नसल्यामुळे आपल्याला गडाच्या सर्वोच्च टोकापर्यंत जाता येईल। मित्रांनो, पर्वताच्या पायथ्याशी आपल्याला महादेवाचे सुंदर मंदिर बघायला मिळते। महादेवांचे दर्शन करून आपण ट्रेकला सुरुवात करतो। मार्कंडेय पर्वत वनविभाग किल्ले संवर्धनाच्या अंतर्गत असून गड चढण्यासाठी सुरुवातीला आपल्याला सुंदर पायऱ्या आणि रेलिंगची व्यवस्था बघायला मिळते। मित्रांनो, ट्रेकिंग करताना पुढे आपल्याला पुरातन काळातील कातळात कोरलेल्या पायऱ्या बघायला मिळतात। त्या पायऱ्या चढून पुढे आल्यावर आपल्याला लोखंडी पायऱ्यांची सरळ चढाई बघायला मिळते। लोखंडी पायऱ्या चढून आल्यावर आपण किल्ल्याच्या माचीवर येऊन पोहोचतो। या सपाट पठारावरून आपल्याला गडाचा आणि सह्याद्रीचा सुंदर व्ह्यू बघायला मिळतो। मित्रांनो, या सपाट पठारावर डाव्या बाजूने थोडे पुढे आल्यावर आपल्याला पवित्र तीर्थकुंड आणि छोटे मंदिरे बघायला मिळतात। मार्कंडेय ऋषींनी या ठिकाणी तपश्चर्या करून मृत्यूवर मात केली होती, म्हणून या जागेला अत्यंत पवित्र मानले जाते। लोकांची अशी श्रद्धा आहे की या कुंडातील पवित्र पाण्याने आपल्या शरीरावरचे आजार नाहीसे होतात। त्यामुळे आपल्याला येथे लोक अंघोळ करताना दिसले। येथे आपल्याला महादेव, सप्तशृंगी माता, गणपती बाप्पा, दत्तगुरु असे सर्व देवतांच्या मूर्त्या बघायला मिळतात। मित्रांनो, तीर्थकुंडापासून उजव्या बाजूने थोडे पुढे आल्यावर आपल्याला छोटे आश्रम बघायला मिळते। येथे दत्तप्रभू, श्रीकृष्ण आणि शिवलिंग असणारे छोटे मंदिर बघायला मिळतात। येथे आजूबाजूला मोठे मोठे वृक्ष असून येथील परिसर खूपच शांत आणि सुंदर आहे। येथे देवदर्शन करून आपण पुढे चढाईला सुरुवात करतो।
थोडीशी चढाई करून आल्यावर डोंगराच्या मध्यावर आपल्याला छोटेसे कालिका मातेचे मंदिर बघायला मिळते. कालिका मातेचे दर्शन करून आपण पुढे चढाईला सुरुवात करतो. येथून पुढे आपल्याला दगडांतून आणि अरुंद वाटेने सरळ चढाई करावी लागते. मित्रांनो, थोडे पुढे आल्यावर डाव्या बाजूला आपल्याला डोंगरात खोदलेल्या गुफा बघायला मिळतात, ज्या गुफा पूर्वीच्या काळी ऋषीमुनी ध्यान साधनेसाठी वापरत असाव्या, म्हणून या गुफांना ध्यान गुफा असेही म्हटले जाते. ध्यान गुफा बघून दगडांतून वाट काढत आपण येऊन पोहोचतो पर्वताच्या तिसऱ्या टप्प्यावर, जेथे गडावरील ऐतिहासिक वास्तूंचे पडक्या अवस्थेतील अवशेष बघायला मिळतात. मित्रांनो, पुढे दगडांमधून चढाई करत अरुंद वाटेने आपण गडाच्या वरती येऊन पोहोचतो. येथे डाव्या बाजूने थोडे पुढे आल्यावर आपल्याला कमंडलू तीर्थ बघायला मिळते, जे कमंडलू आकाराचे असून यात आपल्याला पाणी बघायला मिळते. पुढे आपल्याला एकाच रांगेत खोदलेले 3 पाण्याचे टाके पाहायला मिळतात. मित्रांनो, गडाच्या सर्वोच्च टोकावर मार्कंडेश्वराचे मंदिर आहे. या मंदिरात मार्कंडेय ऋषींची मूर्ती असून पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी मार्कंडेय ऋषींनी या ठिकाणी ध्यान साधना करून सप्तशृंगी मातेच्या दिशेने बसून दुर्गा शक्ती नावाचा ग्रंथ लिहिल्याचे मानले जाते. त्यामुळे हे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते. गडाच्या या सर्वोच्च टोकावरून आपल्याला सप्तशृंगी गडाचे दर्शन होते. सातमाळ रांगेत वसलेल्या रावळ्या जावळ्या, तोडप असे अनेक ऐतिहासिक गड किल्ले बघायला मिळतात. मित्रांनो, मार्कंडेय पर्वताची चढाई ही मध्यम स्वरूपाची असून समुद्रसपाटीपासून सुमारे 1336 मीटर उंच या मार्कंडेय पर्वताच्या माथ्यावरून सह्याद्रीचे सुंदर नजारे बघायला मिळतात. मित्रांनो, हा होता आपला मार्कंडेय पर्वत ट्रेकिंगचा सुंदर अनुभव. चला तर मग भेटूया पुढच्या ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.